देणगावात पुन्हा एकदा पाण्याचा लोंढा आलेला आहे. बघू शकताय तुम्ही इकडे पणू वगैरे छोटे छोटे मुलांना घेऊन आलेला आहे बघायला. आणि आमचा जुना ब्रिज असता तर त्याच्या वरून पाणी दिलं असतं, पण आता हे आमचे सर्व जुने खेळाडू आहेत. बघू शकता आठवा माझा फोटो काढला 100%. आणि पाणी बघू शकता किती सध्या पुलाच्या खालून चालू कारण उंच केलेलं आहे म्हणून. आणि गावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक हे जमा झालेले आहेत. बघू शकता किती स्पीड आहे त्या पाण्याला. आता कोणी कामाला जाऊ शकत नाही, काही येऊ शकत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. नमस्कार. हे तुमच्या गावात दरवर्षी होतं का? हे दरवर्षी पूर होतो. म्हणजे यावेळी ज्या 5-6 वर्षापूर्वी जर पाहिलात तर हे अतिशय पाण्याची गती वाढलेली आहे. त्यामुळे आम्हाला थोडा धोकादायक आहे. कशामुळे झालेलं आहे? हे कंटिन्यू 24 तास पाऊस पडल्याने इथे देणगावात थोडा भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळं कामगार आमचे जे आहेत दोन्ही साईडून श्रीगाव व भाकरवड धेन या दोन्ही रस्ते ब्लॉक झाल्यामुळे आमचे आज या गावातील कामगार हे घरी गेलेले आहेत. मग इकडे आता सध्या जाऊ शकत नाही. इकडे इथे आता जाऊ शकत नाही. टीम आलेली आहे एनडीआरएफची टीम आलेली आहे. तिकडे बघू शकता तुम्ही. म्हणजे आता माझी व्हिडिओ काय तिकडे आता तुम्ही तिकडे गेलेले जुयाला आणाला, काय परिस्थिती काय तिकडे? नाही एवढ्या कमरेच्या वरती पाणी आहे अजून. आणि हा बघा हा किती भिजलाय बघा, याची पात्रता बघा पहिली. असला मोठा जर माणूस जर अडू शकत नाही या पाण्याला तर आम्ही इतर राहूच शकत नाही असं मला तरी वाटतंय. बघू शकता फुल पाणी आलेलं आहे. इथं स्पीड आहे खूप. गावातले वरिष्ठ ग्रामस्थ आलेले आहेत. वरिष्ठ ग्रामस्थ तुम्हाला काय वाटतं या पाण्याबद्दल? खूपच पाणी. सकाळी मला कामाला जसे वांदे झाले बघा. आता मी सकाळी निघून आलो 6-5:30 वाजता बघतो फुल झालं. इकडे पण पाटील श्रीगाव आणि देन मार्ग पुरा फुल. त्याच्यामुळे कामाला पण जाऊ शकतो नाही. म्हणजे आपल्या गावातला कोण कामाला जाऊ शकत नाही किंवा शाळेत म्हणजे आज समजा सुट्टीच आहे, पण कामाचे वांदे झालेले आहेत. खूपच वांदे झालेत. काय करणार, आजचा दिवस लॉस झाला. आता घरी बसून तरी काय करणार. आता मला बनवत होती चिक्की, आता गुल आणायला जाणार कसा? श्रीगाव भरलाय, देन भरलाय, घरीच बसायला लागला. आता कसं काय तुम्ही पूर्ण चिक्कीचे वांदे झालेले आहेत. निलेश पाटील यांचे ते चिक्की बनवायचे ठरवलेले, पण गुल आणण्यासाठी त्यांना पर्यायी मार्ग होते, पण सध्याच्या पाण्याच्या अभावामुळे त्यांना नाही जाऊ शकत. आणि किती पब्लिक आहे या गोष्टीसाठी अडकलेले आहेत. आणि यांचा धंदा पण आज बंद झालेला आहे. तुमची रिक्षा जाऊ शकते का श्रीगाव मार्गे किंवा देहन मार्गे? नाही जाऊ शकत. काहीच नाही करू शकत. काहीच नाही करू शकत. तुम्ही कमरेच्या वरती पाणी आहे रोडवर. मग तुमचा जवळजवळ आता 2-3 हजाराचा नुकसान झाला असेल. हो हो. काय माझं कसं काय जीवन जगणार तुम्ही अशा पाण्यामध्ये? काय काही सांगू शकत नाही. निसर्गाची स्थिती आहे तर करणार काय आम्ही सांगा. ते पण आहे, पण हे पूर्ण झाला नसता तर मला वाटतं या साईडला पण यायला आपल्याला जमला नसता. बघू शकता पाण्याची पातळी खूपच वाढलेली आहे. आणि हिमांशू पाटील हे प्रथम या ठिकाणी येऊन आढावा घेऊन व्हिडिओ काढून त्यांनी ग्रुपवर टाकलेली होती. तर तुम्ही बघू शकता. हिमांशू, तुला कसं काय माहिती झालं की इथं आपल्याकडे पाणी आलंय म्हणून? रात्री 2 वाजता तू उठलास आणि इकडे आलास म्हणजे? मला माझ्या मित्रांनी फोन केला की कोणाची तरी गाडी आहे तर त्याला सांग की काढायला यायला. तर मी त्याला फोन केला मित्र आणि त्याच्यासोबत मी आलो आणि बघितलं तर पाणी खूप होतं. तर आम्ही गाडी साईडला गेली आणि एकाची स्कूटी एक होती ती एक पण आम्ही वर घेतली आणि मी माझ्या ग्रुपला पहिला मेसेज केला आणि व्हिडिओ टाकले. तेव्हा सगळं जागे झाले आणि बघायला आले. थँक्यू. तुझ्या मुलं आम्ही सर्वजण वाचलेलो आहोत तिथे. आम्ही सगळे वाहून गेलो असतो घरातून. पण हिमांशूचं खूप धन्यवाद. हिमांशू जर आज उठला नसता तर आपण सर्व या जगामध्ये राहिलो नसतो असं मला तरी वाटतं. तर तुम्ही हिमांशू बद्दल काय बोलू शकताय? मी काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल. खूप असं जाम मोठी कामगिरी केली त्यांनी.
नाही तर आपण या जगामध्ये आज हे पाणी बघायला सुद्धा राहिलो नसतो. प्रथमेशाच्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे. छत्री बघू शकता. ही भिंत आहे आम्ही देख चोरी करते नहीं कर मस्ती की. आता जाईल अशी परिस्थिती आहे. जवळजवळ पाणी इथून मला वाटतं डोक्याच्या वरती पाणी झालं, एवढं पाणी झालेलं आहे. बघू शकता त्या साईडची माणसं या साईडला येऊ शकत नाही, या साईडची माणसं त्या साईडला जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता इथून भिजून जायला लागेल त्या साईडला. मला वाटतं हे बघा इथेच किती पाणी येतं, तिथे किती असणार. गाडी तर अजिबात इथून घेऊन जाऊ नये, कारण गाड्या सगळं गेल्या वर्षी जसे 3 गाड्या गेलेल्या त्याप्रमाणे इथून गाड्या जाऊ शकतात. पण गाडी इथून आणू नये. चप्पल काढता इथं चप्पल गाडीला कसा बेल केलेला आहे एवढ्या पाण्याने, आणि इथून जास्त करून गाड्या जातात. आणि आंघोलीचा पत्ता नाही अजूनपर्यंत, पण पब्लिक बघू शकताय सर्व इथं जमलेली आहे. हे बघू शकता पब्लिक आहे इथून वगैरे आलेलं आहे. आणि जुनी लोक सुद्धा या वरिष्ठ लोक सुद्धा गावात या ठिकाणी आलेले आहे. तुम्ही खूप असं वांदा होतात आम्हाला कामाला जायचं वगैरे. पाऊस पडले जास्त खूप झाल्यानंतर उत्तर झालेलं आहे, पण पाण्याच्या अभावामुळे आमची 1-2 सुट्टी होणारच कामाला, हे ठरलेलंच आहे पावसामध्ये. तर बघू शकता तुम्ही पाणी असं आहे. पाण्याची पातळी पण खूप वाढत चाललेली आहे. मला वाटतं आज पूर्ण गावामध्ये पण, आमच्या घरामध्ये पण, घराजवळ पाणी आलेलं आहे. अजूनपर्यंत वरती चढलेला नाही, पण खूप पाणी येतो आमच्याकडे. तुम्ही बघू शकता इकडे सध्या तरी परिस्थिती गावाच्या बाहेर पाण्याला. आता आम्ही घरी चाललो. पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे, त्यामुळं आम्ही घरी चाललेलो आहे. हे बघू शकता इकडं पूर्ण सगळा त्यांचा आवरच घेऊन गेलेला आहे पाणी.